दोस्तों नमस्कार। आज आपण बघणार आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये सप्तशृंगी माता देवी मंदिर हे गडावरचं मंदिर। आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं की जो खाली गावामध्ये वणी गावामध्ये जे मंदिर आहे ते अर्धशक्तिपीठ आहे आणि वरचंही अर्धशक्तिपीठच आहे। फक्त खाली जी आहे फक्त अर्धी मूर्ती आहे आणि वर जी आहे ती पूर्ण मूर्ती आहे आणि हे 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे आणि अतिशय सुंदर आणि छान अनुभव या शक्तिपीठाचे आहेत। जर कधी तुम्ही दर पौर्णिमेला या गडावर जर आलात तर तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील, तुमची जी काही राहिलेली कामं असतील ती 1001% पूर्ण होऊ शकतात आणि अशी मान्यता बी आहे। आणि मला स्वतःला खूप मोठे मोठे अनुभव आलेले आहेत, ते अनुभव मी तुम्हाला पुढे शेअर करणार आहे। तर आता आपण बघूया ज्या गडाकडे आपण चाललो आहे त्या पूर्वी जे आहे हे जे आहे आपण यापूर्वी बघितलं आहे की वणी गावामधलं मंदिर जे अर्धशक्तिपीठ आहे आणि जे अर्धशक्तिपीठ हे अर्धशक्तिपीठच आहे, कारण वणी हे पूर्ण म्हणजे 3.5 शक्तिपीठापैकी जसं कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि त्यानंतर सप्तशृंगी गड। तर सप्तशृंगी गड जो आहे हा अर्धशक्तिपीठ आहे। तर आपण पहिले वणी गावातील व्हिडिओ बघितला, वणी गावातील पहिले माहिती बघितली। आता हे आपण वणी गडाची माहिती घेतो। तर हा जो समोरचा तुम्हाला जो गड दिसतो आहे तर हा वणीचा गड आहे, याला नांदुरी गड असंही म्हणतात। याला पहिले नाशिकवरनं 60 ते 70 किलोमीटर अंतर आहे। पहिले वणीगड लागतो आणि नंतर मग वणी लागते पहिले आणि वणीपासून मग 10 किलोमीटर नांदुरी आहे, नांदुरीपासून 10 किलोमीटर वर गड आहे। तर अशा पद्धतीने आहे आणि खूप सुंदर आणि खूप अप्रतिम असा गड आहे। जर दर पौर्णिमेला तुम्ही जर या गडावर आलात तर तुम्हाला पाहिजे तसे खूप सुंदर सुंदर अनुभव येतील, कारण मी स्वतः गेल्या 25-26 वर्षापासून या गडावर दर पौर्णिमेला येतो आणि खूप छान अनुभव आहे। म्हणजे मन प्रसन्न असतं आणि आपली राहिलेली कामंही होतात आणि एक धार्मिकतेचा एक मनामध्ये एक खूप मोठा, कारण आपल्या एवढ्या जवळ हे अर्धशक्तिपीठ आहे तर आपण ॲक्च्युली त्याची सेवा केलीच पाहिजे आणि ते भले आपण दररोज नाही जाऊ शकत परंतु महिन्यातून एकदा जाऊ शकतो। तर अशा पद्धतीने आहे। तर आपण आता बघणार आहे हा गड, यानंतर मग पुढे आपण नंतर मंदिर बघणार आहे। पावसाळ्यामधलं इथलं जे दृश्य असतं ते खूपच अप्रतिम असतं आणि जी काही नागमोडी वळणं आहे यातून गाडी चालवायलाही मजा येते आणि जर कधी समजा तुम्ही जर नवीन आला असाल तर तुम्हाला छानच वाटेल, कारण की हे खूप सुंदर पर्वतरांगा आहेत आणि या पर्वतरांगांमध्ये हे आई सप्तशृंगीचं मंदिर इथे स्थायी झालेलं आहे आणि गेल्या हजारो वर्षापासून या मंदिराची सेवा इथं भक्तिभावाने केली जाते आणि यात जर कधी तुमचाही हातभार लागला तर नक्कीच तुमच्या फॅमिलीला खूप सुंदर अनुभव याचे येतील। आणि असं म्हणतात की चैत्र पौर्णिमा आणि नवरात्र यामध्ये खूपच सुंदर, चैत्र पौर्णिमेला ही यात्रा असते, 15 दिवस यात्रा असते आणि नवरात्रीमध्येही जवळपास 9 दिवस इथे खूप मोठा म्हणजे यात्रेप्रमाणेच सगळ्या गोष्टी असतात। आणि जेवढं तुम्ही इथे फिराल इथे खूप सुंदर सुंदर स्थळं आहेत। म्हणजे फक्त हेच नाही आहे की बाबा आईचं मंदिरच नाही आहे, इथे बाकीचीही मंदिरं आहे, तीही आपण बघणार आहोत। हे जे समोर तुम्हाला दिसतंय हे नांदूर गाव आहे आणि नांदुरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला जर कधी समजा तुम्ही दुरून आला असाल तर तुम्ही इथे नाश्ता वगैरे करू शकता। इथं खूप सारे हॉटेल्स आहे। जर तुम्ही बाहेरून आला असाल तर स्टे वगैरेही करू शकता इथे आणि बाय बस वगैरे आला असाल तर इथून तुम्हाला वर जाण्यासाठी बस वगैरे मिळू शकते किंवा जर कधी समजा तुम्ही स्वतःच्या कारने आला असाल, स्वतःच्या बाईकने आला असाल तर मग काही प्रॉब्लेम नाही, मग तुम्ही वर गाडी घेऊन जाऊ शकतात। आता इथनं तुम्हाला जर असं वाटलं की तुम्हाला पायी प्रवास करायचा आहे तर इथनं पायी म्हणजे उजव्या हाताला पायऱ्या आहेत आणि इथनं पायी तुम्ही वर जाऊ शकतात। तर खूप सुंदर असा पायी प्रवास बी असतो, कारण जी जेवढी भक्त असतात, जी कोजागिरी पौर्णिमेला म्हणा किंवा तुमच्या चैत्र पौर्णिमेला म्हणा किंवा नवरात्रीमध्ये जी लोक येतात
तर ती खूप पायी प्रवास सुद्धा करतात. आणि चैत्र पौर्णिमेला खानदेशमध्ये बरीचशी मंडळी जी आहे ती पायी येते आणि पायी प्रवास खूप सुंदर येतात. आणि असं म्हणतात की ज्यावेळेस खानदेशचा नैवेद्य येतो तर त्यावेळेस आईच्या मुखावर खूप मोठं हसू असतं आणि खूप छान, म्हणजे ज्या त्याच्या आजपर्यंतच्या ज्या कहाण्या किंवा ज्या गोष्टी ऐकल्या आहेत त्या अतिशय अप्रतिम आणि खूप सुंदर आहेत, की ज्या ऐकल्यानंतर बघितल्यानंतर खूप सुंदर आहे. ही चौकी लागते, एका बाजूला कळवणला रोड जातो, ही समोर वणीच्या गडावर रोड जातो हा पूर्ण. आणि इथनं मग तुम्हाला इथनं फुल माळ वगैरे घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकतात. वर बी आहेत, परंतु तुम्हाला असं वाटलं की बाबा इथं मात्र स्वस्त भेटतात तर इथूनही तुम्ही घेऊ शकतात. आता इथून गडाचा पायथा लागतो हा पूर्ण, आणि इथून मात्र तुमच्या गडावर चढण्यासाठी हा पूर्ण रस्ता आहे. तर जाण्यासाठी घाई गडबड करू नये, हळू चालावं, कारण की तिकडनं उतार आहे, इकडनं चढ आहे, त्यामुळे जेवढी काळजी आपण घेता येईल तेवढी घेतली पाहिजे. पौर्णिमेला मात्र गर्दी असते गडावर, तर त्यामुळे जर तुम्ही सकाळीच आलात तर खूपच सुंदर, सकाळी तुमचं खूप सुंदर दर्शन होऊ शकतो. आणि जर सायंकाळी आलात तरी होऊ शकतो. दुपारच्या वेळेस मात्र संध्याकाळी म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मॅक्झिमम गर्दी असते. आणि 6च्या आत आलात तर मग काही नाही, तिथे गर्दी वगैरे नसते, दर्शन साधारणतः होऊन जातं. हा पूर्ण डोंगर रांगा आहेत. हा नांदुरीपासून ते पूर्ण वणीगडवर वणीच्या मंदिरापर्यंत सरासरी 10 किलोमीटर अंतर आहे. आणि हे तुम्ही अतिशय कमी वेळेमध्ये पार होतं, कारण खूपच सुंदर नागमोडी वळण आणि तो निसर्गरम्य नजारा बघत बघत मंदिर कधी येतं कळतही नाही. आणि मध्ये 2-3 असे लेक व्ह्यू आहे की ज्या व्ह्यूला तुम्ही बघितल्यानंतर अतिशय तुम्हाला प्रसन्न वाटतं. हा जो समोर आहे हा मनकी पॉइंट आहे. इथे भरपूरशी तुम्ही माकडांबरोबर फोटो काढू शकतात. आणि त्यांना जर तुम्ही इथून केळी, त्यानंतर फुटाणे, काही भेळभत्ता तुम्ही खायलाही तुम्ही त्यांना देऊ शकतात. हे बघा, हे समोर सर्व भाविक बघताय. खाली खूप मोठी आणि प्रॉपर दरी आहे इथे. इथं फोटो सेशन बी खूप सुंदर होतं आणि खूप छान, म्हणजे मजा येईल तुम्हाला. ज्यानंतर याल तुम्ही तर त्यानंतर 100% मजा येईल. हे बघा, अशी रस्त्यामध्ये मंदिरात आहे, हे गणपती मंदिर आहे. आणि तुम्ही बाईकने येत असाल तर तुम्ही थांबू शकता. बाकी मोठी गाडी असेल तर थांबण्याचा काही प्रयास अट्टहास करू नये, कारण की गर्दी असते. कधी कधी वरतून दरड वगैरे कोसळते, त्यामुळे थांबण्याचा काही प्रयत्नात पडू नये. जिथं मोकळी जागा असेल आणि मोठी जागा असेल अशाच ठिकाणी शक्यतो थांबावे, अदरवाईज मध्ये थांबू नये. बाकी तुम्ही निसर्गाचा पूर्ण अतिशय अप्रतिम नजारा इथून बघू शकता. आणि बघा, भरपूर लांबून लोक इथे येतात. पूर्ण भारतभरामधून भाविक येतात दर्शनासाठी आणि वर्षभर गर्दी असते. असं काही नाही, म्हणजे वर्षातून 3 वेळेस तर गर्दी असते, चैत्र पौर्णिमा, नवरात्र आणि कोजागिरी पौर्णिमा. बाकी इतर वेळेसही गर्दी बऱ्यापैकी असते. आपण आता जवळपास गडावर पोहोचलेलो आहोत. आणि गडावर आल्यानंतर येताना कोणती घाई करू नये. वळणं वगैरे भरपूर असल्यामुळे जेवढं काळजीपूर्वक गाडी चालवता येईल, जेवढ्या सौम्यपणे चालवता येईल, कोणत्याही सेल्फीच्या जास्त मोहात न पडता, तुम्ही जिथं जागा असेल तिथं तुम्ही करू शकता. परंतु जिथं जागा कमी असेल किंवा जिथं खूप चांगला पॉईंट वाटतोय परंतु जागा कमी आहेत अशा ठिकाणचा मोह टाळावा. आता आपण पोहोचलो आहे आई भगवतीच्या दरबारामध्ये. आई सप्तशृंगी माता की जय.
आई सप्तशृंगी माते की जय। मित्रांनो, इथं आल्यानंतर तुम्हाला एक छोटी पावती फाडावी लागते। इथं पर पर्सन वर अशी ती पावती आहे, ते तुम्हाला दिसेल, आता समोर दिसतंय बघा। देवाला आलो आहे तर पावती फाडूया आपण। किती पावती विचारूया आपण। एकटेच असल्यामुळे त्यांनी आपल्याकडून पावती घेतलेली नाही, फ्री सोडलेला आहे। धन्यवाद आई सप्तशृंगी माते की जय। असा कधी कधी ही सर्व ईश्वरी लीला आहे। हे बघा, समोर जो डाव्या हाताला तुम्हाला दिसतोय तो मार्कंडे ऋषीचा डोंगर आहे। मार्कंडे ऋषी यांनी दुर्गा सप्तशती म्हणजे आई भगवतीचा जो ग्रंथ लिहिला, तो मार्कंडे ऋषीचा डोंगरही आहे। एक दिवस आपण तिथेही जाऊया आणि छान वाटेल। हे बघा, हे उजव्या साईडला तुम्हाला दिसतंय तो हा मोठा जो पर्वत आहे, जी शिळा दिसते, या शिळेवरनं रोपवेने जाऊ शकतात, पायी जाऊ शकतात। आज आपण रोपवेने जाणार नाही आहे, आपण रोपवेने जाणार आहे, आपण पायी जाणार नाही आहे। इतर वेळेस आपण पायी जातो, परंतु आज थोडं वेळेच्या अभावी आपण रोपवेने जाऊया। रोपवेनेही तुम्हाला पूर्ण दर्शन मी करवतो। आणि बघा, इथं असा भव्य दिव्य गेट आहे। हे बघा, हा जो गेट आहे पूर्ण, इथून तुम्ही सुयोग गुरु बक्सानी हा रोपवेचा यांचा पूर्ण परिसर आहे। इथं आपण गाडी लावणार आहे, आपली गाडी इथं पार्क करून आपण रोपवेनं वर जाणार आहे। तशा पद्धतीने खूप भव्य दिव्य मोठी पार्किंग आहे। इथे मात्र वेळेवर पार्किंग आहे। वेळेचे किती तास तुम्ही थांबता तर त्यावर डिपेंड आहे सगळ्या काही गोष्टी। हे पुढं शिवमूर्ती दिसते बघा, भव्य दिव्य मूर्ती आहे। तुम्ही इथे फोटो काढू शकता, दर्शन घेऊ शकता। वेळेचे देतात ते, किती वेळ लागतो, 50 रुपये पहिल्या 2 तासाचे, आणि 2 तासानंतर मग प्रत्येक 2 तासाला 50 रुपये वाढतात त्यांचे। अशा पद्धतीने यांचं गणित असतं। आता आपण गाडी पार्क करतो इथे। हे तिकीट घर आहे मित्रांनो रोपवेचं। हा तिकीट रेट आहे मित्रांनो, 12 ते 75 वयोगटापर्यंत 110 आणि 3 ते 12 पर्यंत 55 रुपये। ही पूर्ण दुकानं आहेत। ती वाली इथून तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकतात। हा रोपवेकडे जातो रोड।
हा रोपवे आहे मित्रांनो. ही ट्रेन आपल्याला वर घेऊन जाईल.
तेव्हा निघू जाते आपण. त्याला काहीतरी खायला द्या. ते खायला दिलं काही महागाचे येते. नाही देऊन टाकले. त्याला खाली त्या पोराकडे द्या. अशी काय? एक घ्या ती बॅग पाहिली का? काय म्हणा पैसे घे. मित्रांनो, आता आपण बघितलंय की सप्तशृंगी देवी मातेचं मंदिर आणि त्यानंतर इकडं शिवमंदिर, त्यानंतर इथे असलेला जो कुंड, जो आईने पान खाऊन त्याच्यामध्ये थुंकलेलं असं म्हणतात, आणि त्यामध्ये सर्व चर्मरोग जातात. आणि तिकडे बघितलं आपण शीतखडा, ज्या शीतखड्यावरनं बैलगाडीने एक सतीने तिथनं बैल आणि गाडीने तिथे उडी मारलेली, असं एकदम सुंदर दृश्य इथं आहे. समोर मार्कंडे ऋषीचा डोंगर आहे आणि अशा पद्धतीने हे सगळं आपलं आई सप्तशृंगी मातेचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. तर जय माता दी, सप्तशृंगी आईचा विजय असो. जय सप्तशृंगी माते की जय.